महात्मा फुले विकास महामंडळाचे जो विषय आहे 30,000 लोकांचे त्यांनी अर्ज भरलेले आहेत, परंतु एकालाही लाभ देण्यात आलेला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की 2017 पासून ज्यांच्या मंजुरी आलेल्या त्यांना सुद्धा हमी शुल्क भरूनही त्यांना कर्ज वितरण करण्यात आलेले नाही। तिसरी गोष्ट अशी आहे की महात्मा फुले विकास महामंडळ जे आमचे 2 कर्जमुक्ती योजना कर्ज मुक्त करण्यात यावे अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। यासाठी माननीय अंबादासजी दानवे हे पुढाकार घेऊन आमची मदत करीत आहेत। आणि तुम्ही आझाद मैदानला कधी जा? आझाद मैदानला आम्ही 10 तारखेला जाणार आहे। शिवसैनिक वगैरे आहेत, आम्ही बीड पर्यंत पोस्टर लावलेले आहेत। येण्याची व्यवस्था कशी केली आहे? जाण्याची व्यवस्था रेल्वेने केलेली आहे। आझाद मैदानमध्ये जाऊन तुम्ही काय मागणी आहे ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। तुमची मागणी सांगा ना, मुख्य मागणी आमची अशी आहे की 2017 पासून मंजुरी पत्र देण्यात आलेले आम्हाला देण्यात आलेले, परंतु आम्ही हमी शुल्क भरूनही आम्हाला वेळेवर त्याचं कर्ज प्रकरण हे होत नाही, वितरण होत नाही। दुसरी गोष्ट अशी की 30,000 ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे, पण ते पण आजपर्यंत त्याचा पण काही निकाल लागलेला नाही। मग ही फसवी योजना आहे। याच्यामध्ये काय करावं, काय पाहिजे? यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे। महाप्रीत एक कंपनी आहे, ते महाप्रीत गोरगरिबासाठी नसून 2 वर्षापासून ते तिथं भाडं भरत आहे, पण त्याला एकाही व्यक्तीला तिथं हे झालं नाही, काय म्हणतात त्याला, लाभ मिळाला नाही। आपलं नाव आणि राजू सुदामराव निकाळजी। ओके। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आमचा 10 तारखेला भव्य मोर्चा व तिथं आझाद मैदान निदर्शन आहे। जोपर्यंत 2017चे आणि ज्या लोकांनी आजपर्यंत कर्ज प्रकरणाबाबतीत जे हमी शुल्क भरला आहे त्या लोकांचं आजपर्यंत त्यांनी काही निकाली लावलेला नाही। आणि महात्मा फुले मागास विकास महामंडळाचे पैसे जे त्यांनी नवीन स्कीम लॉन्च केली आहे जी महाप्रणित म्हणून आहे, तर सामान्य व्यक्तीला त्याचा आजपर्यंत लाभ भेटला नाही। याच्यामध्ये काहीतरी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडजोड करून परस्पर काहीतरी लोकांना मध्यस्थी घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी त्यांचे पर्सेंटेज असल्यामुळे त्या लोकांचं त्यांनी कर्ज प्रकरण केलं। त्यामुळे आम्ही औरंगाबादून इथून 1500 लोकांची संख्येने आम्ही रेल्वे मार्फत जाणार आहोत आणि शिवाजी पार्क आझाद मैदान मध्ये आमचा तिथे एक निदर्शने बी आहेत आणि उपोषणाचा पण आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। 10 तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि जोपर्यंत आमचे सरकार ह्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। कारण की आम्ही ज्या वेळेस तिथं RM ऑफिसला काकड साहेबांना निवेदन दिलं तर त्या लोकांना आम्हाला बस उडवडीची उत्तर दिले आणि आमच्या अर्जाला त्यांनी कचऱ्याचे टोपलं दाखवलं। तरी ह्यावेळेस आम्ही पूर्ण जनता, महिला आणि जे लाभार्थी आहेत, आम्ही स्वतः पण लाभार्थी आहोत, जोपर्यंत आम्हाला दाद भेटत नाही तर आम्ही तोपर्यंत उठणार नाही। आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे का गरीब दुबळ्या लोकांकडे लक्ष द्यावे आणि जे ऑलरेडी ज्यांचं पोट भरलेलं आहे या लोकांना दुर्लक्ष करावे आणि त्यांची खरी जाणून घेऊ। आणि आमची एकच विनंती आहे की त्यांनी त्यांचं तुरंत पाठपुरावा करून हे कर्ज प्रकरण मार्गी लावे, एक आमची विनंती आहे।